नमस्कार. यावर्षी मकर संक्रांत या दिवशी म्हणजेच बुधवार 14 जानेवारी 2026 या दिवशीच एकादशी आल्यामुळे अनेकांनी प्रश्न आणि शंका उपस्थित केलेल्या आहेत. एकादशीला नेमकं काय करावं, नैवेद्य कसा दाखवावा, त्याचबरोबर एकादशीला तिळगुळ खाता येतो का, याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. एकादशीला आपल्याला तिळगुळ खाता येतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्यामुळे आपण तिळगुळ या एकादशी दिवशी मकर संक्रांती दिवशी भक्षण करू शकता, खाऊ शकता. त्याचबरोबर ज्यांना एकादशी असेल, ती एकादशी आपल्या मनुष्यांकरता असते, त्यामुळं एकादशीला आपण भगवंताला, देवाला सगळा नैवेद्य पुरणपोळीचा दाखवू शकतो. ज्यांना एकादशी नाही त्यांनी त्याचा प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. ज्यांना एकादशी असेल त्यांनी या ठिकाणी तिळगुळ खावा आणि दुसऱ्या दिवशी या प्रसादाचं सुद्धा आपण भक्षण करू शकता. त्यामुळं एकादशीला आपल्याला तिळगुळ खाण्यासाठी चालतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तसंच आपण नैवेद्यसुद्धा दरवर्षीप्रमाणे भगवंताला दाखवू शकतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच शेअर, लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.